ख्रिस्तात प्रिय बंधू भगिनींनो, आज रविवारचा दिवस आहे 13 सप्टेंबर 2020. आजच्या विशेष उपासना भक्ती प्रार्थनेसाठी आपण एकत्रित झालो असताना आपण प्रार्थनेनं भक्तीची सुरुवात करूया. आमच्या जीवन स्वर्गीय देवबापा, विशेष करून आम्ही भक्ती प्रार्थनेला एकत्रित झालो असताना तू आमचं सहाय्य कर. आमची भिस्त केवळ तुझ्यावरती आहे. तूच आमचा तारणारा उंच गड आहेस देवबापा, आणि तुझ्याचद्वारे परमेश्वर आम्हाला सर्व बाबतीमध्ये संरक्षण आहे, सामर्थ्य आहे. आणि तुझ्या कृपेबद्दल, दयेबद्दल आणि देवबापा दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करीतो. इथंपर्यंत तो आमचा सांभाळ केला आणि देवबापा या जिवंताच्या भूमीवरती तो आम्हाला जिवंत ठेविलं. या महामारीच्या परमेश्वरा पिढीपासून तो आम्हाला मुक्त ठेविलं आणि आमचं सहाय्य केलं. याबद्दल धन्यवाद देतो, उपकार स्तुती करीतो. त्या परमेश्वरा आजची संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवितो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ही संपूर्ण भक्ती आशीर्वादाची होते आणि आम्ही भक्तगण आत्म्यानं खरेपणानं तुझी भक्ती करण्यासाठी आमचं सहाय्य होते. भक्तीचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रम तो आशीर्वादाचा कर. स्तोत्र वाचणारे, गीते गाणारे, प्रार्थना करणारे आणि तुझं वचन सांगणारा मी आम्हा सर्वांना देवबापा तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली म्हणा बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण भक्तीसाठी, उपासनेसाठी एकत्रित झालो असताना जे आव्हानाचं वचन आहे ते आपण ऐकूया. स्तोत्र 62 आणि पहिलं आणि दुसरं वचन. माझ्या जीवाची भिस्त केवळ देवावर आहे, त्याचपासून मला तारण प्राप्त होते. तोच केवळ माझा दुर्ग, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. देवबापाला धन्यवाद असो. देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण सर्वजण मिळून उपासना संगीतातील गीत नंबर 111 गाऊया. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते, ते दुःख भय अनिवार नाहीशी करीते. गीत नंबर 111 आपण सर्वजण मिळून गाऊया. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते, येशूचे नाम गोड फार दिनाना लागते, ते दुःख भय निवार नाहीशी करीते, ते दुःख भय निवार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते, त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान, भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण, भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते, येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी, दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी, दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते, येशू हा माझा मित्र जाण, पाठिंबा मेंढपा, गुरु फाद्या दयावान, वराजाई तेजा, गुरु उपाध्या दयावान, वराजही
तेजा. येशूचे नाम गोड फार दीनाना लागते. हे प्रभू माझी स्तवने अत्यंत हलकी. गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. येशूचे नाम गोड फार दीनाना लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दीनाना लागते. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या मंडळीतील सभासद मिस्टर प्रनिल पौलस साबळे यांच्या सुविध पत्नी सो शीतल प्रनिल साबळे या स्तोत्र वाचन करणार आहे. स्तोत्र 91 ते आपल्यासाठी वाचतील. स्तोत्र सुंदर वाचल्याबद्दल सो शीतल साबळे यांना मी धन्यवाद देतो. यानंतर आपण एक विशेष गीत ऐकूया आणि आपल्या मंडळीच्या सभासद सो सरिताताई सुज्ञान काळे या नेहमीच सुंदर गीतं गात असतात. देवबापानं त्यांना गोड गळ्याचं कृपादान दिलेलं आहे. त्यांचं एक विशेष गीत आपण सुरुवातीला ऐकूया. करुणा सागर हे दया सागर अशा प्रकारचं त्यांचं गीत आहे. हे आपण ऐकूया. सो सरिताताई यांनी सुंदर गीत गायलं, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या प्रसंगी आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत आणि मध्यस्थीची प्रार्थना आपल्या मंडळीचे जे वडील आहेत मास्टर राजन रवींद्र काळे हे आपल्या सर्वांच्यासाठी सद्य परिस्थितीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करतील. मी त्यांना विनंती करीतो की त्यांनी मध्यस्थीची प्रार्थना करावी. मास्टर राजन हे नेहमीच सुंदर चांगली प्रार्थना करीत असतात, देवाकडे गदबदली करत असतात. आज केलेल्या मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल मी त्यांचे आभार मानितो, त्यांना धन्यवाद देतो. आणि जो काही शास्त्र भाग आहे प्रिय बंधू भगिनींनो आजच्या मन्नासाठी तो आपण ऐकून घेऊया. आपल्याला तो नवीन नाही जुनाच आहे, परंतु आज आपल्याला एक नवीन उपदेश बोध देवबाप आपल्याला त्याच्यातून करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे आणि त्यानं नेहमी जगामध्ये असताना प्रार्थना आपल्यासाठी केलेली आहे. लोकांच्यासाठी शिष्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि एक आदर्शवत प्रार्थना जी येशूनं केलेली आहे. वधस्तंभावरती ठेवण्याच्या अगोदर, त्याला अटक करण्याच्या अगोदर, धरून देण्याच्या अगोदर आदल्या दिवशी गेतसेमन बागेमध्ये जी त्यानं प्रार्थना केलेली आहे ते योहान पुरुषोत्तम याचा 17वा अध्याय. त्या अध्यायामध्ये संपूर्ण अध्याय येशूची आग्रहानं देवाकडं पित्याकडं कळकळीनं आणि अश्रू ढाळून घाम रक्ताच्या थेंबासारखा गाळून त्यानं केलेली प्रार्थना आहे. त्यातील काही वचनं आपण ऐकूया. योहान पुरुषोत्तम याचा 17वा अध्याय आणि 14 ते 21 पर्यंतची वचने आपण ऐकूया. योहान पुरुषोत्तम याचा 17वा अध्याय आणि 14 ते 21 पर्यंतची वचने. मी तुझे वचन त्यास दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्या जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यास वाईटापासून राखावे
अशी विनंती करीतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू सत्यात त्यास पवित्र कर. तुझे वचन हे सत्य आहे. जसे तू मला जगात पाठविले तसे मी त्या जगात पाठविले. मी त्यांच्यासाठी स्वतःला अर्पण पवित्र करीतो, यासाठी की त्यांनी खरे खरे पवित्र व्हावे. मी त्यांच्यासाठी केवळ नाही तर त्यांच्या वचनावरून जे मजवर विश्वास ठेवितात त्यांच्यासाठी विनंती करीतो, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे. हे पित्या, जसा तू मध्ये व मी तुझमध्ये तसे त्यांनीही आम्हामध्ये व्हावे, यासाठी की तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. प्रिय बंधू भगिनींनो, हे वाचलेली वचने देव बापा आम्हासाठी आशीर्वादाची करो. त्याला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व का असो. प्रार्थना करूया. आमच्या जीवन स्वर्गीय देव बापा, तुझी वचने आत्मा व जीवन आमच्यासाठी आहेत. ते दुधारी तलवारीसारखं तुझं वचन तीक्ष्ण सांध्याने माझ्या आत्मा आणि रज्जू यांना भेदून आरपार जाणार आहे. आमच्या मनातील कल्पना आणि विचार यांचं ते परीक्षक आहे. या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. दिलेलं आजचं वचन परमेश्वरा, त्याच्यावरती मनन करत असताना आम्हाला तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, एका मातेची कथा मी ऐकली आणि मलाही त्या दृष्टिकोनातून खूप त्या मातेचा जो विश्वास होता त्याबद्दल आदर्शवत वाटलं. आणि ती माता ख्रिस्ती नव्हती, तरी परंतु येशू ख्रिस्ताबद्दल तिनं ऐकलेलं होतं. कोणाकडून तर तिनं ऐकलेलं होतं. येशूचा दास किंवा दासी कोणीतरी तिला साक्ष येशूबद्दल दिलेली होती आणि ती तिनं मनामध्ये ठेवलेली होती. आणि मग तिचा मुलगा होता आणि तो मुलगा वाढत होता. तो नवजवान झाला, तरुण झाला. आणि त्यावेळेला त्या आईनं त्याला सांगितलं, बाळा, जगाच्या या कठीण परिस्थितीमध्ये तू कुठेही जा, कुठेही वावर, कामानिमित्त, इतर कार्यानिमित्त प्रवास करीत असताना, हे करीत असताना तू एक गोष्ट लक्षात ठेव की ज्या वेळेला तुझ्या जीवनामध्ये संकट येईल, धोका निर्माण होईल, त्यावेळेला एका देवाचा धावा कर. ती विधर्मी ख्रिस्तीयेतर बाय होती, पण तिनं आपल्या मुलाला, तरुण मुलाला सांगितलं की ज्यावेळेला तू संकटात असतोस, तुझ्या समोर धोका असतो, पाठीमागे धोका असतो, आजूबाजूला धोका असतो, त्यावेळेला एका देवाचं नाव घे. आणि तो देव म्हणजे येशू ख्रिस्त. त्या येशूचं नाव घे, त्याचा धावा कर, त्याला मदतीसाठी हाक मार, असं सांगितलेलं होतं. आणि मग असं तो तरुण जीवनामध्ये वाटचाल करीत असताना एकदा तो एका डोंगरावरती कामानिमित्त गेला असताना अचानक त्याच्या पाठीमागे एक विषारी कोबरा, मोठा भला साप लागला. त्याच्या पाठीस लागला. तो धावायला लागला, परंतु तो साप अगदी मोठ्या चपळतेनं वेगानं त्याच्या पाठीमागून येत होता. आता काय करावं त्याला समजेना. आणि त्यावेळेला त्याला आईनं सांगितलेलं आठवलं की ज्यावेळेला तू संकटात असतोस, धोक्यात असतोस, त्यावेळेला एका देवाचा धावा कर, येशू ख्रिस्ताचा. आणि तो म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुझा धावा करीतो. हे देवा, तू माझं तारण कर, या विषारू सापापासून माझं रक्षण कर. येशू माझ्या मदतीला येईल, येशू माझ्या सायाला येईल. आणि ज्यावेळेला येशू येशू तो ओढायला लागला, बोलायला लागला, त्यावेळेला तो साप त्या ठिकाणी थांबला, आपल्या फणावर थांबला. मुलगा धावायचा थांबला. त्यानं पाठ मोरे पाहिलं तर साप आपल्या फणावर उभा राहिलेला आहे. परत तो नामोच्चार करू लागला, येशू माझ्या सायाला ये, येशू देवा माझ्या साह्याला ये, मला मदत कर आणि या विषारू सापापासून माझं रक्षण कर. आणि ज्यावेळेला येशूचं नाव त्या सापानं ऐकलं त्यावेळेला तो साप थांबला. आणि सतत तो मुलगा येशू 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 अशा नावाचा देवाचा धावा करायला लागला. त्यावेळेला तो साप पाठमोरा वळून, पाठीमागे वळून निघून गेला, गडप झाला. त्या मुलाचे प्राण वाचले. तो मुलगा घरी आला, आईला सांगितलेला वृत्तात सांगितला. आईनं सांगितलं की बघ, येशू ख्रिस्त हा खरा रक्षण करणारा देव आहे. होय प्रिय बंधू भगिनींनो, त्या मुलानं आईनं
नंतर येशूवर पूर्ण विश्वास ठेवला. मुलगा चर्चला जाऊ लागला. बाळकसाहेबांच्या सानिध्यामध्ये आला. आईनं आणि त्यानं नंतर बाप्तिस्मा घेऊन ते ख्रिस्ती झाले आणि येशूच्या विश्वासामध्ये आश्रयाखाली वाढू लागले. होय प्रिय बंधू, सो शीतल सावळी यांनी जे स्तोत्र वाढलं, स्तोत्र 91, की जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या परतपराच्या नामाच्या जयघोषामध्ये आपलं जीवन आणि सर्व प्रकारे आयुष्य चालू आहे, मुखामध्ये देवाचं नाव आहे, येशूचं नामस्मरण आहे, ते कोणी असोत, येशू त्यांचं रक्षण करीतो. येशू त्यांच्या मदतीसाठी धावतो. येशू त्यांना धमकावतो. त्या विषारी नागाला, कोबराला येशूनं धमकावलं. दिव्यदूताने पवित्र आत्म्याच्या द्वारे, येशूच्या आज्ञेच्या द्वारे त्याला धमकावलं आणि तो नैसर्गिक विषयावर असणारा सापसुद्धा येशूचं शब्द ऐकल्यानंतर, येशूचं नाव ऐकल्यानंतर तो निघून गेलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जी येशूनं प्रार्थना आपल्यासाठी केलेली आहे, ती प्रार्थना आपल्या रक्षणासाठी आहे. बघा, ही संपूर्ण प्रार्थना जी केलेली आहे येशूनं आपल्यासाठी तर केलेलीच आहे, परंतु त्यानं जास्तीत जास्त प्रार्थनेतील हे शब्द, वाक्य जे पाहिले तर हे शिष्यांच्यासाठी आणि इतरांच्यासाठी, जगातील लोकांच्यासाठी आणि विश्वासणाऱ्या लोकांच्यासाठी त्यानं आग्रहानं, कळकळीनं, रडून, अश्रू ढाळून प्रार्थना केलेली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, हे प्रार्थना फार महत्त्वाची आहे. आणि 14 वचनामध्ये आपण पाहतो की तो अशी प्रार्थना करतो आहे की मी तुझे वचन त्यास दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. पहिली गोष्ट ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी, येशूच्या देवाच्या शिष्याने लक्षात ठेवली पाहिजे की आपण या जगाचे नाही. जसा येशू या जगाचा नव्हता, तो सार्वकालिक आणि आनंदकालिक जीवनाबद्दल सुवार्ता सांगण्यासाठी, साक्ष देण्यासाठी आणि विश्वास जे ठेविता त्या पापी लोकांचं तारण करण्यासाठी या जगामध्ये आला. आणि त्यानं सर्वांना सांगितलं की बाबा सार्वकालिक जीवन आहे. योहान 3:16 आपण वाचतो की त्यानं आपल्याला, देवानं आपल्यावरती प्रीती करून आपला एकुलता एक पुत्र देऊन त्याच्याद्वारे, त्याच्या विश्वासाच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन, आनंदकालचं जीवन म्हणजे स्वर्गीय वतन जे वरती आहे, देवाकडे आहे, खाली नाही पृथ्वी तलावरती, प्रिय बंधूंनो, ते आम्हाला देव केलेलं आहे. म्हणून आम्ही या जगाचे नाही. जसा येशू या जगाचा नव्हता, त्यामुळे जगाच्या लोकांनी त्याचा द्वेष केला आणि त्याला क्रूसखांबावरती, वधस्तंभावरती अमानुषपणे ठार मारिलं. तसे आपण या जगाचे नसल्यामुळे, जशा प्रकारे शिष्यांचा सुद्धा नंतर छळ झाला, द्वेष त्यांचा करण्यात आला, नकार करण्यात आला, तशा प्रकारे आम्हाला सुद्धा या जगामध्ये तशी परिस्थिती जाणवायला लागते. आणि जग आपला द्वेष करते, आपला नकार करते, कारण आपण या जगाचे नाही. आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. आपण थोड्या काळासाठी या पृथ्वी तलावरती आहोत आणि म्हणून क्षणभंगूर सुखाच्या आणि या अयोग्य गोष्टीच्या मागं न लागता आपण प्रभूमध्ये सर्व गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी आपलं आयुष्यक्रम गुजरणं महत्त्वाचं आहे. जग आपला द्वेष करीत राहणार आहे, पण ज्यावेळेला येशूच्या नामासाठी, स्वार्थ कार्यासाठी, नीतिमान आणि चांगल्या जीवनासाठी ज्यावेळेला आपला छळ होतो, त्यावेळेला आपण धन्य आहोत. आम्हाला धन्य म्हटलेलं आहे. आणि का धन्य आहोत, तर आम्हाला वरती स्वर्गामध्ये स्थान आहे. संत पाऊल, संत पेत्र, संत योहान ही नावं त्यांना दिलेली आहे. संत का नावं त्यांना दिलेली आहे, तर ते एक दृष्टी, एका डोळ्याची दृष्टी पृथ्वी तलावरती ठेवतात आणि दुसऱ्या डोळ्याची दृष्टी ते स्वर्गाकडे लावतात. आणि म्हणून बऱ्याच वेळा बायबलमध्ये म्हटलेलं आहे की तो डावी उजवीकडे वळला नाही, तर देवाच्या मार्गानं सरळ चाला. संत हे देवाच्या मार्गानं सरळ चालतात. त्यांची दृष्टी खाली पृथ्वीवरती असते, उजवी डावीकडं नसते आणि वरती देवाकडे असते. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला साई कुठून येईल,
आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येतील. होय प्रिय बंधू भगिनींनो, सहाय्य करणारा आपला देव आहे, येशू आहे. आणि म्हणून जे वचन आपल्याला मिळालेलं आहे ते सार्वकालिक जीवनाचं आहे. आपण योहान सुसमाचार 6 अध्याय 63 वचन जर वाचलं तर येशू शिष्याला म्हणतो आहे की जी वचने मी तुम्हाला सांगितलेली आहेत ते आत्मा व जीवन आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, की ज्यांच्याकडे देवाचा पवित्र आत्मा आहे त्यांच्यासाठी अनंतकालिक जीवन देवाच्या वचनाच्या द्वारे, अभिवचनाच्या द्वारे देण्यात आलेलं आहे. ते वचन आपण स्वीकारून जीवन जगत असताना आपल्या मुखामध्ये, आपल्या डोळ्यासमोर, आपल्या हृदयामध्ये कुणाचं नाव असणार की येशूचं नाव असणार. यहोवा देव, येशूचा पिता, तुमचा माझा आबा बापा, त्याचं नाव आपल्या मुखामध्ये असणार. त्या विधर्मी आईनं येशूचं नाव त्या मुलाला दिलं का? तर तिला माहीत होतं, तिला विश्वास होता की येशूच संकटात आणि दुःखात वाचवणार आहे. जगाची परिस्थिती काय असेल ते असू दे प्रिय बंधू भगिनींनो, या कोरोना महामारीमुळे, विषाणूमुळं अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, अनेक लोक बाधित होत आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहेत. आजचा पेपर पुढारी वाचला मी, आज शुक्रवारचा दिवस आहे, की 95,000च्या वरती आपल्या देशामध्ये एका दिवसामध्ये 24 तासात रुग्ण कोरोनाचे वाढलेले आहेत, लोक बाधित झालेले आहेत. किती शोकजनक परिस्थिती आहे. आणि लोक शांती आहे, सुख आहे, आनंद आहे, समाधान आहे, हा सगळं आबाद चांगलं आहे म्हणून ऊर वडवत जीवन जगत चाललेलं आहे. खा पी मजा कर यामध्ये लोक गुंतलेले आहेत. आणि राजकर्ते सुद्धा लोक अशी घोषणा देतात की शांती आहे, चांगलं आहे आमचं राजकारण आणि आमच्या राज्यामध्ये लोक सुखी आहेत, असं खोटं नाटं फुलून ते भूलतापात येत आहेत. परंतु आम्हाला माहीत आहे या दुष्ट जगामध्ये पाठवलेलं आहे. येशू म्हणतो, जशा प्रकारे लांडग्यामध्ये कोकरू, लांडग्याच्या कळपांमध्ये जसं मेंढरू, तसं या दुष्ट कपटी जगामध्ये मी तुम्हाला पाठवलेलं आहे. आपली परिस्थिती भारतासारख्या या विधर्मी आणि नानाविध अशा प्रकारच्या देवदेवतांची पूजा करणाऱ्या, भक्ती करणाऱ्या लोकांच्यामध्ये आपण असताना, आपण मुठभर कमी टक्केवारीचे विश्वास असणारे ख्रिस्ती लोक असताना त्या ख्रिस्ती लोकांच्यामध्ये सुद्धा खरा विश्वास राहिलेला नाही. खरे ख्रिस्ती लोकसुद्धा जसा येशूचा त्याच्याच लोकांनी धिक्कार केला आणि द्वेष केला, यहुदी लोकांनीच येशूचा यहुदी असताना येशू द्वेष केला, तसे आपलेच लोक आपला द्वेष करणारे आणि त्रास देणारे आणि भाकरी चिरून घेऊन छळणारे अशा प्रकारचे आहेत. आणि प्रिय बंधू भगिनींनो, अशा परिस्थितीमध्ये आपण नाव घ्यायचं आहे येशूचं. येशूच आपल्याला संकटातून सोडवणार आहे, तोच आपल्याला सांभाळणार आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवूया की आपण या जगाचे नाही. जसा येशू जगाचा नाही तसं आपण या जगाचे नाही. त्यामुळे येशूचा द्वेष झाला, आपलाही द्वेष होणार. आपण गळून खचून जायचं नाही, तर सार्वकालिक जीवनासाठी स्वतःला भक्कम तयार करायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे 15व्या वचनामध्ये, की प्रार्थना जी आहे 17वा अध्याय योहान सुसमाचार 15व्या वचनामध्ये सांगितलेली आहे, तू त्या जगातून काढून घ्यावीशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यास वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. बघा येशूची काय प्रार्थना आहे. तो तर जगातून निघून जात होता. त्यानं 3 वेळा भविष्य केलं होतं की मी वधस्तंभावरती मारला जाणार आहे. आणि असं असताना सुद्धा तो आपल्या शिष्याने मरावं किंवा देवानं त्यांना या जगातून काढून घ्यावं अशी प्रार्थना करत नाही, तर त्यांनी जगावं. आणि या जगामध्ये असताना, स्वार्थ कार्य करीत असताना, नित्यमानाचं जीवन जगत असताना, की हे देवा तू त्यांना वाईटापासून राखावंस अशी येशूची प्रार्थना आहे. आपण का सुरक्षित आहे माहीत आहे प्रिय बंधू? आमच्या प्रार्थनेनं नाही, कारण आमची जी काही सत्कृत्य आपण म्हणतो ना, ती घाणेरड्या चिंध्यासारखी आहेत. आम्ही पापी माणसं आहोत, दुराचारी माणसं आहोत, बोटानं जिभेनं अभद्र बोलणारे लोक आहोत, अभद्र खाणं पिणं करणारे लोक आहोत, अभद्र लोकांच्या आणि पापी आणि धर्मनिंदक लोकांच्यात उठबस करणारे लोक आम्ही आहोत. परंतु आम्ही का
सुरक्षित आहोत का? वाईटापासून, दुःखापासून, अरिष्टापासून, संकटापासून, त्रासापासून, नाशापासून अजूनही आपण मुक्त आहोत. याचं कारण एकच आहे की प्रभू येशूनं आपल्यासाठी देवाकडे, पित्याकडे मध्यस्थी केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे की तो म्हणतो की देवा यांना वाईटापासून राख. आज कोरोना महामारीपासून किती ख्रिश्चन लोक बाधित झालेले आहेत. काही थोडकेच आहेत, झाले असतील तर काही वाचलेले आहेत प्रिय बंधू भगिनींनो, काही जगलेले आहेत. परंतु बहुसंख्य ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक, देवाचे खरे शिष्य आणि भक्त हे सुरक्षित आहेत. कारण येशूनं प्रार्थना केलेली आहे. त्यांना अरिष्टापासून आम्ही वाचावं, वाईटापासून आम्हाला सुरक्षित राखावं यासाठी केलेली प्रार्थना आहे. आणि म्हणून या येशूला आपण कधी जीवनामध्ये सोडायचं नाही प्रिय बंधू भगिनींनो. येशू बरोबर त्यानं शिकवलेली जी प्रभूची प्रार्थना आहे आपण नित्यनेमानं म्हटली पाहिजे. त्याची वचनं मुखोद्गत करून बोललो पाहिजे, त्यानुसार आचरण केलं पाहिजे, इतरांनाही त्याबद्दल सांगितलं पाहिजे. परंतु अलीकडे सैतानानं एक वेगळाच फंडा आणलेला आहे की ज्यावेळा तुम्ही मी, ज्यावेळा जगातील लोकांना, काही वेळा ख्रिस्ती लोकांना सुद्धा आपण वचनं सांगायला जातो त्यावेळा ते लोक आमचा धिक्कार करतात. आणि ते काय म्हणतात माहीत आहे की जे देवाचं वचन सांगतात, देवाचं नाव सारखं सारखं घेतात, ते सगळे लोक कसे आहेत की ते फसवे आहेत. त्यांची खरी रूपं वेगळी असतात आणि मुखामधून नाव घेतात आणि वचन सांगतात ते खोटं असतं, ढोंगी असतं, भोंदू असतं, असे ते लोक म्हणतात. होय प्रेमन, हे का होतं त्यांच्याकडून घडतं? तर त्यांच्या मुखातून ते बोलत नसतात, तर आपलं खच्चीकरण व्हावं आणि आम्ही देवाची वचनं सांगू नये, प्रार्थना करू नये, येशूचं देवाचं नाव घेऊ नये, यासाठी ते आम्हाला सैतानाच्या द्वारे धमकावतात. त्यांच्यामध्ये जो सैतान लपलेला असतो, दुष्टात्मा लपलेला असतो, तो आपल्याला त्या दृष्टिकोनातून धमकावतो आणि तो आपल्याला खचवण्याचा प्रयत्न करतो. का करतो माहीत आहे का? कारण देवाचं वचन हे पृथ्वीतलावरती कोणत्याही ठिकाणी, मग ते निसर्गामध्ये असो, निर्जीव सजीवमध्ये असो, मनुष्यामध्ये असो किंवा सैतानाच्या बाबतीमध्ये असो, की कार्य केल्याविना देवाकडे परत जात नाही. कारण देव म्हणतो की माझं वचन जसं पर्जन्य पडल्यानंतर जमीन भिजवून त्या जमिनीतून अंकुर फुटून फळ दिल्यापासून माझ्याकडे परत पाऊस येत नाही, तशा प्रकारे माझं वचन जे दिलेलं आहे ते कार्य केल्याविना परत माझ्याकडे येत नाही. तशाच प्रकारे परमेश्वराची वचनं जेव्हा आपण बोलतो, सांगतो, येशूचं देवाचं सतत नाव घेतो, तर अशी लोक काय करतात की सैतानाच्या द्वारे बोलत राहतात. आपलं युद्ध त्यांच्याशी नाही, तर त्यांच्यामध्ये लपलेल्या दुष्टात्म्याशी, दुरात्म्याशी आहे. आणि कारण का की देवाचं वचन सांगितल्यानंतर ते सैतानाला कार्य करावंच लागतं, देवाच्या वचनानुसार वागावं लागतं, किंबहुना माघारी फिरावंच लागतं, पराभूत होऊन जावं लागतं. कारण का देवाचं वचन हे विजयी आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. विजयी राजा, विजयी झालेला वीर आमचा येशू ख्रिस्त आहे आणि सैतान हा पराभूत झालेला शत्रू आहे. आणि म्हणून तो आपल्याला या नवीन तंत्रानं आता खचवत आहे. म्हणून शिष्याने, विश्वासणाऱ्याने, स्त्री पुरुषाने, लेकराबाळाने कधी खचायचं नाही. कारण का आपल्याला वाईटापासून आणि सैतानापासून, कुठली दुष्ट शक्ती, दुष्ट व्यक्ती, दुष्ट परिस्थिती यापासून सुरक्षित राखणारा येशू आहे. कारण त्यानं पित्याकडं आमच्यासाठी, तुमच्यासाठी मध्यस्थी रद्दबदली केलेली आहे की त्यानं आम्ही वाईटापासून वाचावं म्हणून. आणि म्हणून ते आम्ही कदापि विसरायचं नाही प्रिय बंधू भगिनींनो. त्यानंतर आणखी एक गोष्ट आपल्याला या प्रार्थनेमध्ये सांगितलेली आहे आणि ते आपण ऐकूया. आणि ती 19व्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. योहान 17:19 वचन, मी त्यांच्यासाठी स्वतःला अर्पण पवित्र करीतो, यासाठी की त्यांनी खरे खरे पवित्र व्हावे. प्रिय बंधू भगिनींनो, खरे खरे पवित्र आम्ही व्हावं यासाठी ही तिसरी गोष्ट आपल्याला या प्रार्थनेमध्ये सांगितली की येशूनं आपला प्राण अर्पण केलेला आहे. पित्याला तो प्रार्थना करतोय की मी प्राण अर्पण करत आहे, देवपा तुझ्या इच्छेप्रमाणे मी करतच आहे, परंतु मी प्रार्थना करतो की माझा प्राण, माझं निष्पाप निष्कलंक रक्त हे माझ्या
या शिष्यांच्यासाठी, विश्वासणाऱ्यांच्या पापछालनासाठी आणि त्यांची दुष्कृत्ये आणि त्यांची सर्व वाईट असणारी पाप आणि गोष्टी आणि अमंगळ आणि अशा प्रकारे बनलेलं जे अपवित्र अशा प्रकारचं जीवन आणि शरीर अंतःकरण खरं खरं पवित्र व्हावं यासाठी मी माझा प्राण अर्पण करीत आहे, अशी प्रार्थना पित्याकडे येशू करीत आहे. या प्रार्थनेबद्दल आपण कधी सिरियस झालोय का प्रिय बंधू भगिनींनो? गंभीर झालोय का? मी गंभीर झालोय. कारण ज्या वेळा हे वचन आणि प्रार्थना येशूनं वापरलेले शब्द आणि त्याने डोळे झाकून अश्रू गाळून आणि त्यानं रक्ताचा घाम गळावा अशा प्रकारचा थेंब घामाचे पाडून गेतसेमनी बागेमध्ये तुमच्या माझ्यासाठीच नव्हे तर जगातल्या सर्व विश्वासणाऱ्या लोकांच्यासाठी, पापी लोकांच्यासाठी सुद्धा त्यानं प्रार्थना केलेली आहे. आग्रहानं, काकुळतीनं, कळकळीनं प्रार्थना केलेली आहे. संतोषानं मनापासून त्यानं प्रार्थना केलेली आहे की हे देवापा, माझा प्राण मी अर्पण करीत आहे यासाठी की या माझ्या शिष्याने, या लोकांनी, विश्वासणाऱ्यांनी, जगातल्या पापी लोकांनी खरे खरे पवित्र व्हावं. आम्ही आमच्या पापाबद्दल पश्चाताप करून खरे खरे पवित्र बनलो आहोत का प्रिय बंधू भगिनींनो? प्रभोजन आपण प्रत्येक वेळा घेतो. उद्यापासून आमचे रेव्हरंड अमोल पवार पालक साहेब हे घरोघरी जाऊन विभागवार प्रभोजन देणार आहेत. मास्टर राजन काळे वडील आणि इतर वडील जर सहभागी होणार आहेत तर त्यांनाही सहकार्य तुम्ही करा. हे प्रभोजनाचं प्रतीक आहे की येशूने तुमच्या माझ्यासाठी प्राण अर्पण केलेलं आहे आणि त्यानं आपला देह बलिदान दिलेला आहे. ती भाकर म्हणजे त्याचा देह आणि तो द्राक्षरस म्हणजे येशूचं पवित्र निष्कलंक रक्त तुमच्या माझ्यासाठी सांडलं गेलेलं आहे क्रूसखांबावरती. का? कशासाठी प्रिय बंधू भगिनींनो? तर खरे खरे आम्ही पवित्र व्हावे. आज अनेक लोक अजूनही या बाबतीमध्ये गंभीर नाहीत. ख्रिस्ती स्त्री, पुरुष, लेकरं, बाळं, तरुण, तरुणी, आबालवृद्ध, प्रौढ लोक, म्हातारीसुद्धा गंभीर नाहीत, सिरियस नाहीत. कारण येशू ख्रिस्ताचं मौल्यवान रक्त, त्याचं मोल अजूनही आपल्याला समजलेलं नाही. प्रिय बंधू भगिनींनो, जर या रक्ताचा कोण अवेर करेल, या येशूच्या देवाच्या बलिदानाचा कोण अवेर करेल तर त्यांना सार्वकालिक जीवन, स्वर्गीय वतन मिळणार नाही. या जगाचा तर नाश होणार आहे, पापी लोकांचा, सैतानाचा नाश होणार आहेच, परंतु अशा लोकांचा सुद्धा नाश होणार आहे. आणि अशा नाशातून आपल्याला वाचायचं असेल तर आपलं जोपर्यंत पृथ्वी तलावरचं आयुष्य आपल्याला आहे तर आपल्या सर्व गोष्टीमध्ये भाषण, वर्तन, आचरण आणि कृती आणि काम आणि इतरांशी संबंध ठेवणं आणि सर्व काही खाणं, पिणं, बघणं हे सर्व पवित्र आपलं होणं गरजेचं आहे. मोबाईलच्या आहारी जाऊन, टी व्हीच्या आहारी जाऊन, व्यसनाच्या आहारी जाऊन लोक अमंगळ बनत आहेत, अपवित्र बनत आहेत. त्यापासून आपण आत्ताच वाचलो पाहिजे. कारण येशूनं आपल्याला पवित्र होण्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि केवळ प्रार्थना केली नाही तर त्यानं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, प्राण अर्पण केलेलं आहे, मौल्यवान रक्त सांडलेलं आहे आणि खरे खरे पवित्र बनण्यासाठी आम्हाला सहाय्य केलेलं आहे. आत्म्यानं, खरेपणानं भक्ती करायची म्हणजे काय? खरे खरे पवित्र आपण व्हायचं आहे, शुद्ध व्हायचं आहे. देवबाप तुमचं या बाबतीमध्ये पवित्रकरण करून माझं करून. चौथी गोष्ट मला शेवटी आपल्याला सांगायची आहे की ती 21व्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. योहान 17:21 वचन, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे पित्या, जसा तू माझमध्ये व मी तुझमध्ये तसे त्यांनी आम्हामध्ये व्हावे, यासाठी की तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. देवानं आपल्या एकुलत्या एक पुत्राला प्रीतिस्तव जगामध्ये पाठवलेलं आहे. याचं प्रमाण काय आहे? याचं प्रमाण म्हणजे विश्वासणाऱ्या लोकांची मंडळी आहे, चर्च आहे. आणि चर्च ही मंडळी जी आहे ते येशू ख्रिस्ताच्या प्रीतिस्तव एकत्रित झालेल्या लोकांचा गट आहे, समूह आहे. तुम्ही मी चर्चला का जातो? तर येशू ख्रिस्तामध्ये देवाच्या द्वारे आपल्याला एक शरीर बनवलेलं आहे, एका शरीराचे अवयव बनवलेला आहे. ख्रिस्त त्याचा येशू ख्रिस्त प्रमुख आहे आणि आपण त्याच्या प्रमुख पदातील त्या मंडळीतील आपण सभासद घटक आहोत. आणि आम्ही जर एकीमध्ये नसू, आमच्यामध्येच वाद आहेत, भांडण आहेत, द्वेष आणि दुफळी आहे, एकमेकाला ओढणं, खेचणं
आणि नाउमेद करणं आणि अभद्र काहीतरी बोलून चालून राग क्रोध संताप करून हाणामाऱ्या करून कोर्ट करून एकमेकाची भाकरी शिनून घेऊन एकमेकावर सूड उगवून घेऊन वागणं हे ख्रिस्ताच्या ऐकतेचं प्रतीक नाही. ख्रिस्त म्हणतो हे पित्या की जसं तू आणि मी एक आहोत तसं याने सुद्धा तुझ मध्ये माझमध्ये एक व्हावं. आज पित्यामध्ये पुत्रामध्ये पवित्र आत्म्यामध्ये आपण विश्वासणाऱ्या लोकांनी एक व्हायचं आहे. अनेक होणं फार गरजेचं आहे. आज अनेक लोक मंडळीमध्ये चर्चमध्ये एक व्हायला येत नाहीत. एक तरुण होता आणि त्याला कामधंदा नव्हता आणि तो सतत फिरत होता काम मिळावं, काहीतरी मला रोजगार मिळावा आणि सहाय्य व्हावं, पैसा नाही काय नाही. आणि मग एक पाळक साहेब त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, याला काम मिळावं सहाय्य व्हावं. सतत तो पाळक साहेबांच्याकडे जायचा, सकाळी जायचा, दुपारी जायचा, संध्याकाळी जायचा, प्रार्थना करा म्हणायचा, मार्गदर्शन घ्यायचा. काही वेळा पाळक साहेब त्याला प्रवास खर्चासाठी आणि इतर गरजेसाठी पैसे द्यायचे. आणि मग तो सतत येशूमध्ये प्रार्थनेमध्ये होता. देवाच्या कृपेनं काय झालं की एक पाळक साहेब आणि त्यांचा एक मित्र होता आणि त्याची कंपनी होती. त्या कंपनीमध्ये त्याला काम मिळावं म्हणून विनंती केली आणि त्या कंपनीच्या मॅनेजरनं त्या तरुणाला कामाला लावलं. आणि कामाला लावल्यानंतर तो कामाला जायला लागला. पूर्वी सकाळी तो प्रार्थना करायला पाळक साहेबांच्याकडे जायचा, दुपारी जायचा, संध्याकाळी जायचा. कामाच्या ड्युटीमुळे कधीतरी एक वेळा दोन वेळा तो जायला लागला. सकाळी जायला लागला, संध्याकाळी जायला, दुपारी कधीतरी वेळ असला तर जायला. नंतर हळूहळू त्या कामामध्ये आणि काही वर्षानंतर त्याचं पद वाढलं, त्या कंपनीमध्ये अधिकार वाढला, पैसा भरपूर मिळायला लागला. आणि मग इतर जगातल्या गोष्टी पैसा मिळायला लागला म्हणून कपडा लत्ता, खाणं पिणं, घरदार घेणं, लग्न केलं, बायका पोरून, आणि या सगळ्यांच्यामध्ये तो प्रार्थना करायचंच विसरून गेला. पाळक साहेबांची भेट घेण्याचा झाला, चर्चला जायनासा झाला. घरामध्ये सुद्धा यायचा दमून भाकून, सुटकेस असायची, बॅग असायची, तो फेकून द्यायचा, जेवायचा खायचा आणि विश्राम करून झोपून जायचा. प्रार्थना होत नव्हती, चर्चला जाणं होत नव्हतं. बायका मुलंसुद्धा चर्चपासून वंचित होते. आणि नुसतं मिळवणं, पैशामध्ये मोठं होणं, जगी गोष्टीमध्ये मोटार गाडी बंगला आणि दागदागिनं आणि ऐश्वर्यामध्ये मोठा होत राहिला. परंतु काय झालं प्रियबंधू की प्रार्थना न केल्यामुळं एक दिवशी काय झालं की त्याचा अपघात झाला. आणि अपघात झाल्यानंतर त्याच्या पायातून कमरेखालून सगळी शक्ती निघून गेली, अपंग झाला तो. आणि मग पाळक साहेबांना फोन करून बोलवलं, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थनेला या. पाळक साहेब गेले, कारण त्यांचंच काम होतं ते. आणि मग पाळक साहेबांनी प्रार्थना करायच्या अगोदर त्याला बोलले, बाबा तू प्रार्थनेत राहिला नाहीस, येशूशी एकनिष्ठ राहिला नाहीस, चर्चमध्ये देवाशी आणि विश्वासणाऱ्या लोकांशी ख्रिस्ताशी एक होण्यासाठी तू आला नाहीस, भक्ती प्रार्थनेला आशीर्वाद घेण्यासाठी. तुझी बायका मुलं आली नाही, जगाच्या गोष्टीमध्ये, आनंदामध्ये, मनोरंजनामध्ये, याच सुखामध्ये ऐश्वर्यामध्ये कुठून गेलास आणि सैतानानं डाव साधला, तुझा अपघात झाला. तो रडायला लागला, ढसा रडायला लागला. पाळक साहेबांना त्यानं झोपेत त्या बेडवरती असतानाच मिठी मारली आणि ढसा रडून पश्चाताप करायला लागला. पाळसाहेब म्हणले की आता वेळ निघून गेलेली आहे, की तू बरीच वर्ष वाया घालवली, परंतु आता पश्चाताप कर आणि न जाणू देवबाप तुला क्षमा करेल. आणि प्रियबंधू होईनं त्यानं पश्चाताप केला, तुझ्या बायका मुलाने पश्चाताप केला. तो जाऊ शकत नव्हता चर्चला, त्यानं बायका मुलांना सांगितलं नियमित चर्चला जावा. ते भक्ती प्रार्थनेमध्ये राहिले आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 6 महिने नाही, 3 वर्षपर्यंत बेडवरती होता. परंतु 3 वर्षानंतर ते एकनिष्ठ प्रार्थनेमध्ये राहिले, देवाशी येशूचे एकनिष्ठ राहिले. तो मनुष्य एकनिष्ठ राहिला, तरुण आता प्रौढ झाला होता, त्याची बायको मुलं एकनिष्ठ झाले आणि प्रार्थनेमध्ये राहिले आणि खरे ते देवाशी बिलगून राहिले. आणि देवबापानं आशीर्वाद दिला आणि त्याच्या हातापायात बळ आलं, ताकद आली. आणि 42 वर्षाचा असणारा हा तरुण पुन्हा तगडा झाला, उभा राहिला आणि तो चालू लागला, फिरू लागला, कामावर जाऊ लागला.
आणि तिथनं पुढं त्यानं काम सोडलं, कारण देवानं त्याला भरपूर पैसा दिला होता आणि देवाच्या सेवेसाठी स्वार्थिक म्हणून तो काम करू लागला. प्रिय बंधूभगिनींनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे काय आपल्याला मिळालेलं आहे ते पुरेसं आहे. पौल म्हणतो, जेवढं काय तुम्हाला मिळालेलं आहे तितक्यात तुम्ही तृप्त राहा आणि ज्याच्याकडं धन आहे त्याने धन नसल्यासारखं वागावं. का असं म्हटलं तर तुम्ही देवाच्या सेवेसाठी समर्पित केलेले पहिला धन्यवाद जो आहे, 10 धन्यवाद, ते आत्म्याचे दिन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. येशूनं का प्रार्थना केली? तुम्ही आणि मी जगात कायम राहू म्हणून नाही, तर आम्हाला जगापासून वाईटापासून वाचवून आम्हाला पवित्र, शुद्ध, एकनिष्ठतेमध्ये देवामध्ये ठेवून या जगाच्या द्वेषापासून आणि सर्व प्रकारे छळा त्रासापासून स्वतःला धन्य, मुक्त, धोक्यापासून वाचवून आम्हाला स्वर्गामध्ये कायमचं नागरिकत्व देण्यासाठी येशूने प्रार्थना केली आहे आणि आमच्यासाठी रदबदली केलेली आहे. सर्व चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण असून की देवाशी आणि येशूशी एकनिष्ठ राहूया, आपल्या चर्चशी, मंडळीशी, विश्वासणारीशी एकनिष्ठ राहूया, प्रीतीमध्ये आपण राहूया. आणि जर योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय आणि 9-10 ही वचनं वाचली तर येशू ख्रिस्तानं जशी आपणावर प्रीती केली आहे तशी आपण एकमेकावर प्रीती करावी असं म्हटलेलं आहे. प्रीती हेच दान देवाने येशूच्याद्वारे तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. तेच दान आपण इतरांना सुद्धा, आपल्या चर्चच्या लोकांना, मंडळीतल्या लोकांना, कुटुंबातल्या लोकांना, इवन विधर्मी लोकांना आपण प्रीती हेच मौल्यवान दान द्यायचं आहे. आणि प्रीतीमध्ये आपण राहिलो तर आपल्याला प्रीतीस्तो असणारा, आशीर्वाद देणारा देव स्वर्गीय वतन आपल्याला बक्षीस देणार आहे. आणि हे मिळवण्यासाठी तुम्ही नेहमीच यामध्ये वाटचाल करूयात. देवबाप तुमचं माझं सहाय्य करू. प्रार्थना करूया. आमच्या जीवन स्वर्गीय देवबापा, जे वचन आम्ही ऐकलं आणि ज्या वचनामध्ये येशूनं आमच्यासाठी, जगासाठी, शिष्यांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी, इवन पापी लोकांच्यासाठी सुद्धा रदबदली, मध्यस्थीन प्रार्थना केलेली आहे, ते आम्ही कधी विसरू नये यासाठी आमचं सहाय्य कर. आम्हाला परमेश्वरा सार्वकालिक जीवन, स्वर्गीय वतन तू दे आणि जगामध्ये असताना नीतिमत्तेमध्ये, खऱ्या पवित्रपणामध्ये आणि देवबापा एकीमध्ये, बंधुप्रीतीमध्ये आम्हाला तू सदैव ठेव. आणि जग आमचा द्वेष करत असताना आम्ही गळून खचून न जाता येशू ख्रिस्ताच्या आणि देवबापा तुझ्या नीतीच्या मार्गानं, पवित्र मार्गानं वाटचाल करण्यासाठी आमचं सहाय्य होऊ दे. तुझं बायबलमधलं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं नेहमी होत राहू दे अशी विनंती करतो. येशू ख्रिस्ता प्रित्यर्थ विनंती केली नाही बापा. आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपण एक पुन्हा गीत आपण म्हणणार आहोत आणि त्याचं पुढारी पण सरिताताई सुज्ञान काळे या करतील आणि त्यांच्याबरोबर आपण उपासना संगीतातील गीत नंबर 400 हे गाणार आहोत. आणि ते गीत आहे सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या. हे गीत आपण सर्वजण एकत्रित म्हणूया. सरिताताई याच्यामध्ये आपलं पुढारीपण करतील. सरिताताई यांनी पुढारीपण केलं. सरिताताईंच्या या योगदानाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. यावेळेला आपण प्रभूची प्रार्थना करणार आहोत आणि प्रभूची प्रार्थना करण्याअगोदर आपण आभार मानूया की रेव्हरंड प्रकाश गायकवाड पाळसाहेब आम्हाला नेहमी प्रत्येक रविवारी अगदी वेळात वेळ काढून आपला मौल्यवान अशा प्रकारचा वेळ देऊन, योगदान देऊन भक्ती व्हिडिओ चांगल्या प्रकारे करून पाठवत आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करीतो की देवबाप त्यांना आशीर्वाद देऊ. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसे तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमीन, आमीन. आता ज्या रक्ताचा मेंढपाळ आपला प्रवेश ख्रिस्त याने तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावरती आपलं निर्दोष रक्त सांडलं, प्राणाचं बलिदान दिलं,
त्या येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या माझ्याबरोबर सदैव असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जान, त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. थँक्यू. आभार आहे. धन्यवाद.